नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नेहमी भाजीसोबत पोळी खाऊन जर आपण कंटाळला असाल, मुलांना काहीतरी नवीन बनवून द्यायचं असेल तर ही खास रेसिपी आपल्यासाठी आहे। आज आपण पनीरच्या भाजीसोबत अगदी छान लच्छेदार असा पराठा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीकडे वळूया। यासाठी मी इथे गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे आणि मैदा देखील 1 वाटी घेतलेला आहे। इथे फक्त मैद्याचं देखील बनवू शकतात। अगदीच हॉटेलसारखी जर आपल्याला त्याला टेक्स्चर द्यायचं असेल आणि चव द्यायची असेल तर फक्त मैदा देखील वापरू शकतात, किंवा जर आपल्याला अगदीच हेल्दी बनवायचं असेल तर फक्त गव्हाचं पीठ वापरू शकतात। मी इथे गव्हाचा आणि मैदा हे दोन्ही घेतलेलं आहे सम प्रमाणात। पीठ आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात, गव्हाचं किंवा मैद्याचं। आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक आपल्याला चमचा जो आहे तो साखर घालायची आहे। साखरेने छान असं त्याला क्रंची असं टेक्स्चर येईल आणि कुरकुरपणा येईल। तर इथे साखर जास्त नाही घालायची आहे, 1 ते 1.5 चम्मच, आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार। जर पॉसिबल असेल तर आपण दुधामध्ये देखील भिजवू शकतात, पण मी अगदी 1 वाटी दूध इथे वापरलेलं आहे आणि आता नंतर मी आपल्या नॉर्मल पाण्याने भिजवून घेते। आपल्याला पीठ जे आहे ते नॉर्मल मळून घ्यायचे, जसं आपण आपल्या पोळीसाठी बनवतो अगदी तसंच आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचे। नंतर त्याला छान असं तेल लावून झाकून ठेवायचे 5 ते 10 मिनिटे। त्याने आपलं पीठ जे आहे ते अगदी छान असं मुरून जाईल। आणि जर आपल्याला हा मेनू संध्याकाळी बनवायचा असेल तर ही सगळी प्रोसेस आपण दुपारी करू शकतात। मी देखील हे दुपारीच बनवून ठेवलेले आहे। जे लच्छे आपण पाडणार आहोत त्याचे उंडे मी दुपारीच मळून ठेवले, जेणे की ऐन वेळेवर जेव्हा आपण भाजी बनवतो तर तेव्हा अगदी आपण ॲज इट इज जसे ते काढले तसेच आपण लगेच लाटून गरमागरम मुलांना सर्व करू शकतात। तर ही सर्व प्रोसेस मी दुपारी करून ठेवलेली आहे, पण आपल्याला जर लगेच करायची असेल तर आपण इन्स्टंट देखील बनवू शकतात। आता आपल्याला शक्य तितकी पातळ आणि लांब अशी पोळी लाटून घ्यायची आहे। एक उंडा घ्यायचा आहे जितक्या साईजचा आपल्याला पराठा बनवायचा असेल त्या साईजचा, आणि माझा इथे थोडासा पोळपाट छोटा आहे। जर आपला मोठा असेल तर शक्य तितकी आपण पातळसर लाटून घेऊ शकतात। आणि पोळीला आपल्याला तूप लावायचं आहे आणि मी इथे तूप लावलेलं आहे घरचं गावरान, आणि त्याच्यावर छान ब्रशने फिरवून घेतलं आहे। नंतर सुका मैदा घातलेला आहे आणि आपण बघू शकतात मी घड्यावर घडी घालून त्याचा लांब असा हे करून घेतलेला आहे गोळा। आता आपल्याला अशा पद्धतीने त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, याने लेयर्स जे आहे ते अगदी जास्त प्रमाणात दिसतील आपल्या लच्छ्यांना, पराठ्याला छान लच्छे येतील। तर अशा पद्धतीने देखील आपण उंडे जे आहे ते बनवून ठेवू शकतात। मी छान त्याला असं तूप लावून ठेवलेलं आहे। तुपाने आपले लच्छे जे आहेत जेव्हा आपण पोळी लाटू तेव्हा अगदी सुटसुटीत होतील। तेल किंवा तूप आपल्याकडे जे असेल आपण ते लावू शकतात। आता मी अजून एक दुसरी प्रोसेस दाखवते, जी आपण पहिली केली त्याच्यामध्ये आपण चाकू वगैरे वापरलेले नाही, फक्त हातानेच आपण त्याला फोल्ड केलेलं आहे। आता यामध्ये आपण चाकू वापरू शकतात। मी इथे पुन्हा त्याला छान असं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर गव्हाचं पीठच मी स्प्रेड करून घेतलेलं आहे, आणि शक्य तितका आपल्याला बारीक अशा लाईन मारून घ्यायच्या आहे चाकूने पोळीला। नंतर आपल्याला ते सुटसुटीत करून नंतर त्याला आपल्याला फोल्ड करायचे। याने काय होईल, आपले पराठ्याला लच्छे जे आहे ते अगदी छान असे व्यवस्थित दिसतील। आणि थोडासा लांबसर करायचा आहे गोळा, बघू शकतात मी इथे थोडंसं त्याला लांबवून घेतले। नंतर त्याला असं फोल्ड करून ठेवून द्यायचे। फोल्ड करताना आपण तेलाचा तुपाचा हात लावू शकतात, जेणे की जे आपण त्याचे लच्छे पाडलेले आहे ते चिकटणार नाही, छान सुटसुटीत होतील, म्हणून तेल किंवा तूप आपण इथे लावून त्याला ठेवून देऊ शकतात। ही सगळी प्रोसेस आपण जर दुपारी करून ठेवली, असे जर उंडे करून ठेवले तर आपल्याला काही अवघड जाणार नाही आणि झटपट अशी आपली जर भाजी रेडी झाली की एका साईडला लगेच आपण ते पराठे जे आहे ते मुलांना लाटून सर्व करू शकतात। नेहमी मुलं जे आहेत ते पोळी खाऊन कंटाळतात, म्हणून असे काहीतरी वेगळे जर पद्धतीने आपण त्यांना दिलं तर मुलांना मज्जा देखील येईल आणि चव पण छान येईल। आता इथे आपण भाजीची तयारी करून घेऊया। मी इथे अर्ध तेल आणि तूप
तूप घातलेलं आहे. आपण बटर घालू शकतात किंवा फक्त तेल किंवा फक्त तूप घालू शकतात. आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर खडे मसाले घालून घेतलेले, दालचिनी, बाजा, लवंग, मिरे आणि तेजपत्ता. ते छान परतत असताना आणि त्याच्यामध्ये कांदा सोडून दिलेला आहे. कांदा परतत असताना इकडे आपण आता मसाला जो आहे तो ग्राइंड करून घेऊया. अगदी साधी आणि सरळ सोपी भाजी बनवते मी. इथे टोमॅटो घातलेला आहे, 1-2 हिरवी मिरची, त्याच्यातच आलं आणि लसूण घालून घेतलेले, कोथिंबिरीच्या काड्या आणि बदाम किंवा काजू आपण 10 ते 15 मिनटं भिजत घालू शकतात किंवा इन्स्टंट जर आपल्याला करायचं असेल तर आपण उकळून देखील घेऊ शकता. तर मी इथे काजू जे आहे ते दुधामध्ये भिजत घातलेले होते आणि कांदा परतल्यानंतर आपल्याला सर्व मसाला जो आहे तो त्यामध्ये सोडून द्यायचा आहे. इथे ती स्टीलची कढाई होती, त्याच्यामुळे मसाला जो आहे तो करपला होता, म्हणून मी पूर्ण मसाला जो आहे तो दुसऱ्या कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. छान टोमॅटोची प्युरी अगदी आपल्याला त्याची जे आहे पाणी अगदी सुकून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे. इथं मसाल्यांमध्ये मी हळद, तिखट आणि धनी पावडर घातलेले, जिरे पावडर आणि आपल्याकडे जर पनीर मसाला असेल तर तो घालू शकतात किंवा फ्राईड राईस मसाला किंवा मॅगी मसाला, आपल्याकडे जे पण मसाले असेल ते आपण इथे घालू शकतात. चवीनुसार इथे थोडीशी आपल्याला साखर घालायची, जेणे की जो आपण टोमॅटो वगैरे घातलेला आहे त्याने अगदी टेस्ट अशी बॅलन्स होऊन जाईल. आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडं थोडं जर आपला मसाला करपत असेल तर पाणी घालून आपल्याला मसाला जो आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे. आपण बघू शकतात मी भाजीला अगदी काहीही वेगळं केलेलं नाही, अगदी साधी आणि सरळ केलेली आहे. कांदा कट करून नंतर डायरेक्ट मसाला जो आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व एकत्रच बारीक करून घालून घेतलेले. अशाने आपली भाजी जी आहे ती पटकन होईल आणि आपल्यावर लोड देखील येणार नाही. आता छान अशी ग्रेव्ही उकळल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून आपण पनीरचे जे आहे ते पीसेस कट करून त्यामध्ये सोडून देऊ शकता. पनीर मी इथे कच्चंच घातलेलं आहे, तळलेलं नाही आहे. आपल्याला जर तळलेलं आवडत असेल तर तळण शालो फ्राय करून घेऊ शकतात. आता मी इथे जी आपली दुधावरची साय असते ना ती घातलेली आहे. आपल्याकडे 1-2 दिवसाची साय असेल तर ती फ्रेश क्रीम आपण फेटून त्यामध्ये घालू शकतात. अगदी छान असा क्रीमी फ्लेवर येतो आपल्या भाजीला. नक्की आपण ट्राय करा. त्यांनी जशी हॉटेलमध्ये लागते क्रीमी तशी आपली भाजी लागते. आता भाजी एका साईडला उकळत असताना मी जे आपण गोळे करून ठेवलेले होते ते आता आपण लाटून घेऊया. असं कोळपाटवर पीठ घालून फक्त आपण हाताने देखील त्याला प्रेस करून घेऊ शकतात. शक्यतो लच्छा पराठा जो आहे तो अगदी जाडच असतो, पण मी ते अगदी लास्टला थोडंसं बेलनं फिरवते. हलक्या हाताने आपल्याला गोळा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे. आपण हाताने देखील प्रेस करून त्याची पोळी लाटू शकता किंवा अशा प्रकारे बेलण्याने देखील. तर बघू शकतात आपले लच्छे जे आहे ते चिटकलेले नाही आहे आपण, कारण की तूप लावलेलं होतं त्याला, म्हणून तेल किंवा तूप लावून आपण व्यवस्थित ठेवल्यामुळे ते आपले जे आपण लच्छे केलेले ते चिटकलेले नाही आहे. आता तव्यावर आपल्याला छान असं त्याला भाजून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप बटर लावू शकतात आणि अगदीच हॉटेलसारखा फ्लेवर द्यायचा असेल तर आपण तूप किंवा बटर लावू शकतात आणि मुलांना भाजी आणि हा लच्छा पराठा सर्व करू शकतात. मुलं अगदी आवडीने खातील. नेहमी पोळी किंवा भाकरी भात खाऊन मुलं कंटाळले असेल तर अशा नवीन पद्धतीने आपण बनवून देऊ शकतात. जर हेल्दी बनवायचं आहे तर मैदा स्किप करा आणि जर अगदीच हॉटेलसारखी टेस्ट आणायची आहे तर गव्हाचं पीठ स्किप करा, फक्त मैद्यापासून बनवा. अगदी सुरेख असं त्याचं टेक्स्चर येतं, जसं हॉटेलमध्ये भेटतं तसंच. आता पण हे पण बघू शकतात अर्धा मैदा आणि अर्धा आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याने देखील अगदी छान असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या पराठ्याला. भरपूर प्रमाणात त्याला तेल तूप लावून सर्व करा. अगदी भाजतानाच पूर्ण लच्छे जे आहे ते सुटसुटीत झालेले बघू शकतात, चिटकलेले नाही आहे. तर आपण भाजून झाल्यानंतर पुन्हा असं प्लेटमध्ये घेऊन त्याला प्रेस करायचे दोन्ही हाताने, त्याच्यामुळे त्याचे लच्छे जे आहे ते अगदी मोकळे होतील. तर छान भाजून घ्यायचे. मी इथे आपल्याला प्रोसेस दाखवते. अशा प्रकारे आपल्याला त्याला हे करून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचे, त्याने आपले पराठ्यांचे लच्छे अगदी मोकळे होतील. बघू शकतात अगदी सुटसुटीत झालेलं आहे, जसं हॉटेलमध्ये भेटतं तसंच. अजून फिनिशिंग येण्यासाठी आपण वरून तीळ किंवा कोथिंबीर लावू शकतात किंवा अजून ताटामध्ये सर्व केल्यावर त्यावर बटर सोडून देऊ शकतात, तूप किंवा बटर.
खूप सुरेख चव येते। आता इथे आपण भाजी सर्व करून घ्या। भाजीमध्ये आपण पनीर जर ग्रेट करून घातलं तर अगदी सुरेख चव येते, पण मी इथे फक्त वरून पीसेस जे आहे ते घालून घेतलेले आहे। आता वरून गार्निश करून घेते। गार्निशसाठी आपण पनीरचा जो एक क्यूब आहे तो अशा पद्धतीने मुलांना जो आहे तो वरून किस करून दिला तर मुलांना अगदी चीजसारखं त्याला फ्लेवर आणि टेक्स्चर देखील येईल आणि मुलांना अगदी हॉटेलसारखीच फिलिंग येईल। तर अशा पद्धतीने आपण साधी पोळी भाजी जी आहे ती अगदी हॉटेलसारखी बनवू शकतात। यासोबत आपण कांदा, टोमॅटो किंवा बीट ह्या सर्व करू शकतात छान असं मीठ आणि लिंबू लावून, आणि अगदी छान चव लागते। आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।